पडक्या संघातून सलामी जोडली गेली मात्र मच्छिंद्र आणि भगवान मोठा सामना असणार मात्र तिसरा सामना पडगाव विपक्ष वडवले यांच्यामध्ये एका साईडला रायगडचा संघ बघू शकाल पडगाव, दुसऱ्या साईडला बघू शकाल आपण वडवलीचा संघ ठाण्याचा संघ वडवली. मात्र यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे. मात्र सलामी जोडली गेली ती मात्र पडगाव संघाची मच्छिंद्र आणि भगवान. आजच्या दिवसातील तिसरा सामना पडगाव विपक्ष वडवली यांच्यामध्ये. नंतर वडवली संघाने नाणेफेक केली प्रथम क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला. पडगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलं. मात्र स्ट्राईकला असायचं मात्र पडगाव संघाचा मच्छिंद्र आणि स्ट्राईकला मात्र भगवान आणि पिवींचा पहिलं षटक घेऊन आहे. मात्र नागाव्यांकडनं गोलंदाज जगदीश पंताच्या भूमिकेत बघू शकता. मेनपंच जीवन भोईर तर स्वैलेखचं मंच बघू शकता सोमनाथ भोईर. पिवनचा पहिलं षटक मात्र दोन बलाढ्य संघामध्ये सामना पडगाव विपक्ष वडवले यांच्यामध्ये. मात्र स्ट्राईकला तर मच्छिंद्र आणि स्ट्राईकला तर भगवान. पहिलाच पिवनचा पावतीचा पहिलं षटक घेऊन आहे मात्र गोलंदाज जगदीश. यावेळेला बघा सूर्यगा पद्धतीने चेंडू यॉर्कर लाईनचा मात्र पंच की अपील जरूर गेला होता. मात्र अपीलमध्ये बघितलं तर उत्साह जास्त होता. मात्र पंचांनी सांगितलं की फलंदाज सुरक्षित आहे. अशा प्रकारे एक निर्धाव चेंडूची सांगण्यात झाली आहे. एक चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज जगदीशनं. मात्र फलंदाज मात्र मारायचे नाही. खोलवेडप्पाचा चेंडू मोठा मोठा फलंदाजांना भेट करतोय. मात्र या षटकाला पुढचा चेंडू जगदीशचा. पुन्हा एकदा त्याच लाईनचा चेंडू मात्र आमच्याकडे वाटतात. त्या चेंडू लेग स्टंपला खूपच सोडून गेलेला आहे. खराब आहे. अशा प्रकारे अतिरिक्त धावनी वाढ झाली आहे. संघाची धावसंख्या झाली मात्र पडगाव संघाची एक धाव. अशा प्रकारे धावसंख्या झाली एक धावा. आता या षटकातील पुढचा चेंडू मच्छिंद्र ज्याने आपला अजूनही खातं खोललं नाही. मात्र अतिरिक्त धावने संघाची धाव फरक राहावं लागली. एक धाव एक चेंडू. मात्र पुढचा चेंडू या षटका दिला. त्यावेळेस बघा पुन्हा एकदा तीच आहे. मात्र पुन्हा एकदा पण आमच्याकडे बघतात की चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि एक अतिरिक्त धावनी वाढ झाली. मात्र धावफलकावर सुयाच्या स्वरूपात दोन धावा लागल्या. मात्र पडगाव संघाच्या आता गोलंदाज दिशाहून गोलंदाजी करतो. लेग स्टंपला चेंडू जास्त फेकायचा प्रयत्न करतोय. मात्र स्वेर चेंडू जाते. मात्र लाईन टू लाईन गोलंदाजी करावी लागेल ती मात्र जगदीशला. बघा शॉर्ट चेंडूचा मात्र फलंदाजाला चेंडू मध्ये समजला नाही. या बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. या एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. या धावसंख्या झाली मात्र दोन धावा. अजूनही आपला अकाउंट खोल नाही. मात्र मच्छिंद्र ज्याने दोन चेंडूचा सामना केला मात्र त्याने एकही सुद्धा धाव काढली आणि स्वेरच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आली ती मात्र पडगाव संघाला. पुढचा चेंडू मात्र सूर्य गोलंदाजी होती जगदीशच्या माध्यमातून. चेंडू भिरकावून दिला. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार बेगीन षटकार. अशा प्रकारे दाखवला डीप स्क्वेअर लेगला
मोठा फटका षटकार आणि अशा प्रकारे धावसंख्या वाटली. धावसंख्या धावपल लागली मात्र 8 धावा. षटकारानं खातं खोललं मच्छिंद्रनं त्यांना 2 चेंडू धाव केला होता बॅक टू बॅक. मात्र 30 चेंडू षटकार धाव केलाय. मात्र या षटकातील पुढचा चेंडू त्यावेळेस पुन्हा एक डाऊन साईडला माझा प्रयत्न त्या दिशेने माझा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. मात्र निर्धाव चेंडू सांगत झाली. मान्यश्री विजय मदन पाडेल युवा सेना अधिकारी 23 सरांचे आगमन झाले. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. जयगावची क्रिकेट क्लब 23 सरांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत आहे. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या षटकातील पुढचा चेंडू त्यावेळेस बघा चिडला खिलगावला लॉंग ऑफला म्हणजे तेथे कोणी क्षेत्ररक्ष नाही. चेंडू लॉंग आउट जोडी फोर इज द गुड शॉट. विजय अशा प्रकारे धावसंख्या धावपल करावी लागली. मात्र 12 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू 10 धाव संख्येवर खेळतो. 5 चेंडू सामना केल्याच्या मच्छिंद्रनं. मात्र पुढचा चेंडू खूपच उंची घेतली. मात्र पंच स्क्वेअर पंच आहे. चेंडू आहे आणि स्पीड आहे आणि अतिरिक्त धावणे पुन्हा एकदा नोटच्या स्वरूपात एक धाव वाटती. धावकर पडगे संघाची लागली. मात्र 13 धावा. फ्रीड चेंडू असणार आहे. मात्र या चेंडू मोठा फटकाने गरजेचं असतं. फलंदाज या षटकातील शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असणारे. मात्र धावफलकात 13 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात. चौकाराने षटकाराने खेळतोय. मात्र मच्छिंद्रची धावसंख्या केली. मात्र 10 धावा 5 चेंडूवर पुढचा चेंडू. त्यावेळेस बघा साईडला मला पुरेपूर प्रयत्न करतोय. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. या आणि एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि अशाच प्रकारे पिवांच्या पारच्या पहिली षटकात पडगे संघाची धावसंख्या लागली. धावफलकावर 13 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर लागली. मात्र पडगे संघाची 13 धावा. मच्छिंद्रनं त्याला 6 चेंडू सामना केला. मात्र 10 धावफलकावर खेळतोय. मात्र 2 स्क्वेअरच्या धावा आल्या आणि एक नो चेंडू. मात्र अशा प्रकारे 3 धावा अतिरिक्त आले. मात्र पडगे संघाला धावफलकावर लागली. मात्र 13 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात. मात्र दुसऱ्या घेऊन आहे. मात्र सांगी कोळली दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिला नावलेंकडा दुसरीकडे घेऊन आता गोलंदाज वडवलीस गोलंदाज सागर दुसरीकडे गेला नावलेंकडनं. मात्र फलंदाज सामोर जायला पहिल्यांदा स्ट्राईकला फलंदाज आलाय. तो मात्र भगवान पहिल्या चित्र सामना करणार. मात्र गोलंदाज एका सुरेखा पद्धतीने मोठा गोलंदाज आहे. बघूया तसं फलंदाज बघेल तर पडगे संघाला भगवान. नावलेंकडनं गोलंदाज सज्ज झालाय. तो मात्र सागर आणि त्याचा सामना करायला फलंदाज भगवान. या षटकातील पहिला चेंडू सागरचा मात्र खेळण्यासाठी झाला तो भगवान. त्यावेळेस साईडला लॉंग ऑफला मारण्याचा प्रयत्न केला होता. आता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. या एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. या धावफलकावर स्थिरच असणार आहे. धावफलकावर धाव लागल्यात 13 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात. आता पहिला चेंडू निर्धाव केलाय आणि अशा प्रकारे धावफलकावर धाव लागल्यात 13 धावा. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. ती मात्र वडवलीस संघाकडून मच्छिंद्रनं 6 चेंडूचा सामना केला. आपल्या संघातले 10 धावा आल्यात. मात्र बघूया अजूनही मच्छिंद्र स्ट्राईकला आहे. मात्र स्ट्राईकला तो मात्र फलंदाज भगवान एक चेंडू सामना केला आणि एकही धाव काढला नाही. मात्र निर्धाव चेंडू झालाय. पहिलाच चेंडू सुरेख पाडीने टाकला होता. मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता. यासाठी पुढचा चेंडू भगवानसाठी.
त्यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वन बाउन्स टू बाउन्स फॉर द फोर रन्स व्हेरी गुड शॉट इज द भगवान प्लीज मात्र आपल्या चौकांना खातं खोललंय भगवान आणि संघाची धावसंख्या पोहोचली मात्र 17 धावा बिनगाड्याच्या मोबदल्या आता सुरेगाड एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला भिरकावून दिला मात्र चेंडू चौकार व्हेरी गुड शॉट भगवानच्या माध्यमातून आणि चौकारांनी धावफलका 2 चेंडू सामना केला 4 धावफलकावर खेळतो मात्र भगवान अजूनही क्रीजवर असताना मात्र दुसऱ्या साईडला बघू शकता 6 चेंडूचा सामना केला तो धारावरून खेळतोय या षटकातील पुढचा चेंडू सागरचा पक्का सुरेगा पद्धतीने ऑफ ब्रेकच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये आणलाय मात्र इनसाइडच लागली होती मात्र चेंडू गेला होता एक सुद्धा धाव नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावफलका धावा असतील 17 धावा सुरेख गोंदाची मात्र पहिल्या चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कवडा चौका आता तिसरा चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी होती ती मात्र वडवली संघाचा गोलंदाज सागरच्या माध्यमातून एवढे सप्पागा सुरेखा पद्धतीने चेंडूला भिरकावून दिलाय चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकार गुड शॉट अशा प्रकारे धावसंख्या लागली ती मात्र 21 धावा पडगे संघाची अजून शेवटी 2 चेंडू शिल्लक आहेत सागरला 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत ते मात्र सागरचे या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात ते मात्र पडगे संघाचा भगवान जो स्ट्राईकला आणि नो स्ट्राईकला बघू शकता ज्यानं 6 चेंडूचा सामना केला ज्यानं 10 धावांवर खेळतोय तो मात्र 6 चेंडूचा सामना करून आहे आणि आता मात्र 4 चेंडूवर 8 धावांची बाहेर खेळली गेली आहे 5वा चेंडू लेक्स्टमला खूपच बाहेर 55 गोल्यांचा इशारा देऊ की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि अतिरिक्त धावांनी वाढ झाली मात्र धावफलका जावं लागला तर मात्र पडगे संघाच्या 22 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात मात्र या षटकारीला अजून दोन चेंडू शिल्लक आहेत सागर बघा सुरेख चेंडू मात्र अपील जरूर गेलं होतं मात्र अपिलामध्ये बघितलं तर आत्मविश्वास कमी मात्र उत्साह जास्त अशा प्रकारे एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावफलका जावं लागला 22 धावा या षटकातील शेवटचा चेंडू चेंडू मात्र चेंडू गेलाय 1+4 आणि 5 धावा स्क्वेअर चेंडू एक मात्र नशिबाचा चौकार लागलाय तो मात्र पडगे संघाला आणि 5 धावांनी धावफलका वाढली पडगे संघाची धावफलका जावा लागला त्या मात्र 27 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात नशिबाचा चौकार आलाय तो मात्र पडगे संघाला लेक्समला खूपच सोडून गेला चेंडू मात्र विकेट कपला चेंडू मात्र पकडला नाही मात्र चेंडू ही मारेशिवाय लॉंग स्टॉपला चौकार या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस आहे फक्त चेंडू लॉंग ऑनला खेळून काढले मात्र ते क्षेत्ररक्षक तोपर्यंत एकच धावांवर समाधान आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा लागला 28 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात डीजे
दोन षटकाचा खेळ संपलाय. फलकाव धावा लागल्या त्या मात्र 28 धावा 3 गाड्याच्या मोबदल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र जगदीशने पहिल्या षटक टाकला. त्याने धावा 13 खर्च करून एकही फलंदाज बाद केला नाही. मात्र दुसरं षटक टाकलं सागरनं. त्याने 15 धावा खर्च केला आणि एकही फलंदाजला बाद करता आला. मात्र आता मात्र नागा व्यंकटनं 30 षटक घेऊन आता गोलंदाज सतीश त्या समोर खेळतो मात्र भगवान. 6 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 9 धावा बनवल्यात. मात्र यशस्वी 30 षटक घेऊन मात्र सतीश वडवली संघाचा. सतीश बघूया 30 षटक घेऊन आलाय आणि नागवेंकरनं या षटकातील पहिला चेंडू मात्र साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र चिपळूणची फलंदाज बाद. पहिला झटका पडगे संघाला मोठा झटका. त्रिपुराचित बाद झाला. मात्र मन भगवान ज्याला 7 चेंडू मध्ये 9 धावांची खेळली गेली त्याला बॅक टू पॉइंट लागतं. मात्र आज सामना 4 षटकांचा असेल. मात्र आता मात्र 1 डाऊन साठी नवीन फलंदाज गेला 30 क्रमांकासाठी मनोज पॅडेल आणि मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली ती मात्र गोलंदाज सतीशनं. त्रिपुराचित बाद केलं भगवानला. पहिला मोठा आग्रह असणार मात्र पडगे संघाला. पुढे का गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून मात्र पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवर सामना करणारा फलंदाज बघा शॉर्ट चेंडू जात तो चेंडूला फर्स्ट स्टेपला मात्र फलंदाज बाद. दुसरा आग्रह बॅक टू बॅक 2 फलंदाज मैदानातून बाहेर आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपळ करायला गेली. मात्र 28 धावा 2 फलंदाज बाद. एक दुसरा फलंदाज बाद झाला. मात्र तो मात्र पडगे संघाचा आणि पूर्णपणे बॅकफूट लागला ते मात्र गोलंदाज सतीशनं पडगे संघाला. मात्र आता मात्र नवीन फलंदाज गेला तो मात्र संदेश. मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. मात्र एक जबाबदारी गोलंदाजी स्वीकारला लागेल की जास्तीत जास्त धावा उभारायचे असते. मात्र साईडला मांडला प्रयत्न घेता मात्र पूर्णपणे आक्षेप लावला. मात्र फलंदाजाला सुरेख गोलंदाजी होती ती मात्र सतीशच्या माध्यमातून. 3 चेंडू त्याला 2 सफलता प्राप्त केल्या आणि 1 धाव दिली. सुरेख गोलंदाज त्यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक कव्हर करण्याचा शिरकतो. मात्र झेलू शकते आणि झेल सोडलाय आणि मात्र जीवदान असणारे मात्र रडाऊची संधी आणि फलंदाज दुसरे धावघात होऊ शकेल आणि फलंदाज मच्छिंद्र सलामीचा फलंदाज बॅक टू होईल. 3रा झटका पडगे संघाला. डीजे आता मात्र 5व्या क्रमांकासाठी गेल्यासाठी गेलो. डावकुरे आताचा फलंदाज अल्पेश भोईर. सुरेखा गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून पूर्णपणे बॅकवर्ड आणलं ते मात्र फलंदाजांना पडगे संघाच्या फलंदाजांना सुरेखा गोलंदाजी होती. मात्र ती मात्र सतीशच्या माध्यमातून सुरेखा गोलंदाजी मात्र पूर्णपणे बॅकवर्ड जास्तीत जास्त धाव उभारची असते. मात्र जबाबदारी कुठेतरी एका फलंदाजाला उचलणं गरजेचं असणार. मात्र त्यासाठी पुढचा चेंडू एवढीच बघा पुन्हा एकदा धाव. फलंदाज ऑनसाइडला जास्त मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. या पुन्हा
ऑफसाईड जर मारा असते तर 1-2 धावा जर नक्की झाल्या असता, मात्र ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न आता निर्धाव चेंडू सामोरे जात आहे. या षटकातील शेवटचा चेंडू सतीशचा. त्यावेळी बघा पुन्हा एकदा मी म्हंटल होतं की ऑनसाईडला जास्त मारण्याचा प्रयत्न करतात पडगे संघाचा फलंदाज संदेश. मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती मात्र पडगे संघाची 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पंच सोमनाथ भोईर आणि जीवन भोईर. सामना लवकरच संपत आहे कारण की सामन्याला खूपच विलंब होत आहे. हे पंचांनी मात्र सूचना लक्षात घ्यायचे सामना पडगण संपत आहे कारण की आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे जातात. सामना खूप उशीर आहे आणि 64 केलेला आहे गोलंदाज नावले यांकडनं. गोलंदाज चंद्रकांत सूर्यकांत ज्यानं 30 जगात आलं. सतीशनं ज्यानं 2 धावा देत असताना 2 फलंदाजांना बॅक टू पॉइजन पाडलेला आहे. सुरेख गोलंदाजी 1 धाव देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. बॅक टू पॉइजन पाडलेला आहे. सुरेख गोलंदाजी बघायला भेटली ती मात्र सतीशच्या कडून. मात्र 34 षटकामध्ये मात्र चंद्रकांत नावाल्यांकडनं पहिला चेंडू. साईडला मारायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला. चेंडू थोडीशी उचली घेतली मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही झाला. मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव संख्या स्थिर. धावफलक धावा लागले का 29 धावा. त्यावेळेस चेंडूला फिरकावून दिला होता मात्र चेंडू गेला मागे. मात्र चेंडू गेला डिप स्क्वेअर क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण. मात्र स्लोगनची षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असतं मात्र पडगे संघाला आणि आपला अकाउंट 2 न खोलत आहे आणि धाव फलकावर धावा लागत मात्र पडगे संघाच्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणारे मात्र मोठे फलंदाज बघू शकता. वडवलीमध्ये एक सागर जसा मोठा फलंदाज बघू शकता. सतीशला एक जगदीशला असे भरपूर फलंदाज आहेत मात्र वडवली संघामध्ये. यासाठी पुढचा चेंडू फुलटॉस आहे मात्र चेंडू बॅटकडे लागला मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आहे. मला एक निर्धाव चेंडू मात्र स्लोगनच्या षटकात जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असणार आहे. मात्र निर्धाव चेंडू जास्तीत जास्त या षटकामध्ये धाव फलकावर धावा लागल्यात. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस बघा पुन्हा एकदा चेंडू ऑफसाईडला लागला होता. पुन्हा एकदा निर्धाव. ऑनसाईडला जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करतो फलंदाज मात्र निर्धाव चेंडू सामना होत आहे. पूर्णपणे बॅकफूट लागला मात्र तो मात्र पडगा संघ सुरेख गोलंदाजी होती ती मात्र चंद्रकांतच्या माध्यमातून. यावेळेस बघा बॅट चेंज लागल्यामध्ये चेंडू काढून गेलाय. 1च धाव. धाव फलकावर धावा लागल्यात 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू चंद्रकांतचा. चंद्रकांतने सुरेख गोलंदाजी केली. त्यानं 5 चेंडू टाकले आणि 3 धावा खर्च केल्या. मध्ये षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र खेळलेला संदेश ज्याला बॅक 3 चेंडू निर्धाव केले. त्याने एकही धावचं योगदान दिलं नाही आपल्या संघासाठी. मात्र बघूया शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवर एका मोठा फटका आला तर धावसंख्या चांगली होऊ शकेल ती मात्र पडगे संघाची. मात्र पडगे संघाला गोलंदाज चंद्रकांत सतीशनं पूर्णपणे बॅकफूटला आलेले दिसत आहे. त्यावेळेस बघा पुन्हा एकदा चेंडू थोडीशी उंची घेतली होती मात्र पंच स्वेलेक्सचे पंच बघू शकता. जीवन भोईर यांचा इशारा येतो की हा चेंडू नो आहे आणि अतिरिक्त धावाने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्या 33 धावा. हा चेंडू फीट आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू चंद्रकांतच्या माध्यमातून टाकला जातो मात्र
फुलटॉस आहे मात्र चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता तर चेंडू लॉंग ऑफला जातो मात्र एक दोन धावा पूर्ण थोडीशी कच्च्या तिसऱ्याचा प्रयत्न आता घातक ठरू शकेल पाहता 3 धावा पूर्ण अशाच प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका लावला मात्र पडका संघाच्या 36 धावा आणि 37 धावेचं आव्हान असताना ते मात्र वडवली संघाला मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली ती मात्र सतीश आणि चंद्रकांत यांच्या माध्यमातून 30 षटकाच्या सतीशनं त्यांना एक धाव देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं तर चौथे षटक टाकलं चंद्रकांतनं 7 धावा देत असताना एकही फलंदाज बाद करू शकला नाही या जे बाय संघाचा करणार तसेच आता इतर संघाचा करणार नाणेफेकीसाठी यायचं आहे तर 24 चेंडू मध्ये करत असणार ती मात्र 37 धावेची तर येणारे 4 षटक ऐकूया आपण माझ्या 6 समालोचक नावाले गावचा एक बुलंद आवाज पाहू शकाल काना चालून घे ओळखतो काना चालून घे धन्यवाद सौरभ पाटील एक सुंदर असे कमेंट करताना समालोचन करताना आपण पाहता सामना आजच्या दिवसातील 3रा सामना सुरू झालेला आहे पहिला सत्र संपतात आपण पाहिलं होतं उत्तम स्कोर पार करतो की काय पडगे संघ पहिल्या 2 षटकात 28 धावा असताना शेवटच्या 2 षटकात मजबूत पकड बनवताना दिसला आपल्याला वडवली संघ गोलंदाजांच्या मार्फत सतीश आणि 3रे षटक आटवलं तेव्हा फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना बाद करण्याचं यश मिळवलं होतं त्यानंतर 4थं षटक आटवलं चंद्रकांत या गोलंदाजाने आणि आपल्या षटकात फक्त 7 धावा देऊन खर्च करून 1 गडी बाद केला होता पुन्हा एकदा जय गावदेवी क्रिकेट क्लब दहिसरच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं या मैदानावर आमच्या व्यासपीठावर जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करीत घेऊन चालतो त्या मैदानावर एक जबरदस्त सामना मोठा सामना पाहायला मिळणार आहे पडके विपक्ष वडवली यांच्या दरम्यान विजयासाठी 4 षटकात लक्ष ठेवलेल्या विजयाचा तो वडवली संघासमोर 37 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामी जोडी मैदानात जात असताना वडवली संघाकडून एक मोठा सामना यानंतर आपल्याला 4था सामना पाहायला मिळाले पाले विपक्ष यजमान दहिसर यांच्या दरम्यान सामना पाहायला मिळणार आहे मेरे प्यारे प्यारे दर्शकों में मेरा प्यार भरा नमस्कार जिस मैदान के ऊपर ले चलता हुआ आपको दिखाल सुनाने के आज के दिन का 3रा मुकाबला है इस मैदान के ऊपर शुरू हो चुका है वडवली विपक्ष पहले बल्लेबाजी करते हुए पड़गी टीम ने निर्धारित 4 ओवर में लगभग अपने पारी के 3 विकेट खोकर स्कोरबोर्ड बना दिया है 36 रन और 37 रनों का लक्ष्य रखा है जीत का उसका पीछा करने के लिए सलामी की जोड़ी मैदान के ऊपर जाते हुए वडवली टीम की ओर से पारी की शुरुआत करेंगे 2 बल्लेबाज एक दिग्गज बल्लेबाज माने जाते हैं वडवली टीम की ओर से काफी बढ़िया बल्लेबाजी निश्चित रूप से उनका नाम है ठाणे रोशन में ठाणे जिले में लेकिन वो नाम के जो मुताबिक बल्लेबाजी करते हैं न्यूनतम स्कोर यहाँ पर 4 ओवर में औसत रखा है कम रखा है जीता पड़के टीम ने वडवली टीम के सामने 37 रनों का लक्ष्य रखा है 37 विन द मैच तो वडवली टीम के सामने एक लक्ष्य है लक्ष्य का पीछा करने के लिए सलामी की जोड़ी मैदान के ऊपर जाते हुए स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे जगदीश बल्लेबाज और दूसरे तौर पर बल्लेबाजी करेंगे सतीश ऐसी दोनों सलामी की जोड़ी मैदान के विकेट की ओर पहुंच चुके हैं और नागाविंड की ओर से पड़के टीम की ओर से बल्लेबाजी करेंगे गेंदबाजी करेंगे गेंदबाज पडके संघाचा 12वा खेळाडू नाही का सुभाष गेंदबाज सुभाष बॉलिंग मार पर तैयार सामने और की पहली गेंद फेंकने के लिए सामने बल्लेबाज जगदीश पावर प्ले का पहला ओवर फेंका जाता हुआ 4 ओवर का मुकाबला इसी बीच सामना शुरू पहले दूसरे सत्र का मुकाबला शुरू होते हुए इस मैदान के ऊपर काफी संख्या में दर्शक आ चुके हैं लाइव टेलीकास्ट दे सकते हैं यूट्यूब के माध्यम से पनवेल टेनिस क्रिकेट
की तरफ से लाइव क्रिकेट देख सकते हैं। इस श्रृंखला का आयोजन बड़ा आयोजन है। एक रन पहले गेंद के ऊपर एक रन चुरा लिया जगदीश ने, अच्छी गेंद फेंकी थी। सुभाष ने ब्लॉक होल्ड का ऊपर किया था, ब्लॉक होल्ड का वॉर्कर साइड की गेंद फेंकी थी, उसका सम्मान दिया बल्लेबाज जगदीश ने और एक रन चुराया और पारी का और अपना खाता खोलते हुए पहली गेंद के ऊपर अच्छी शुरुआत हो सकती है वडोली टीम के लिए। 37 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए गई हुई जोड़ी, सलामी की जोड़ी जगदीश और सतीश से बल्लेबाज सुभाष राइट और द विकेट नागावैंड की ओर से। गेंद आउटसाइड ऑफ स्टंप पर चेंज ऑफ पेस, थोड़ा सा पार भटके हुए दिशाएं गेंदबाज करते हुए दूसरी गेंद खराब फेंकी थी गेंदबाज सुभाष ने और जीवन बोयर अंपायर के द्वारा वाइट का इशारा आता हुआ और इसी वाइट के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 2 रन बिना कोई नुकसान पर। सुभाष लाइन और लाइन के तलाश में रहेंगे, सटी हुई और नक्की तुली गेंदबाजी करनी होगी पड़गी टीम की गेंदबाजों को। गेंद लॉक करना चाहते थे, बड़ा बॉल और त्रिफला उड़ा दिया, पहला झटका सदमा पहुंचता हुआ वडोली टीम को। पहला झटका लगता हुआ वडोली टीम को, एक गहरा झटका सतीश के रूप में टैलेंट का रास्ता दिखा दिया। सुभाष गेंदबाज ने त्रिफला उड़ा दिया, बोल्ड आउट करके टैलेंट का रास्ता मापते हुए बल्लेबाज सतीश और उनके 1 डाउन बल्लेबाज तीसरे क्रमांक पर खेलने के लिए जा रहे हैं। वडोली टीम के बल्लेबाज रहेंगे विशाल, सामना करेंगे गेंदबाज सुभाष के गेंद का। लेकिन स्कोरबोर्ड अभी भी 2 रन एक खिलाड़ी के नुकसान पर 37 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए सलामी की जोड़ी असफल हुए, बल्लेबाज आउट होने लगे। सतीश बैक टू कैविलन। सुभाष अपने बॉलिंग मार्ग पर नागावैंड की ओर से बॉलिंग का क्रम जारी किया था। पावर प्ले का पहला ओवर फेंका जा रहा है सुभाष के माध्यम से। इस बार लॉक और ऑन साइड ऑफ साइड पर खेला है, कोई स्लिप आउट पर डायरेक्ट हिट करना चाहते थे, थोड़ा सा गैदर बैकअप नहीं कर रहे थे छतरे, फिर उसका फायदा मिलता हुआ वडोली टीम को दूसरा रन भी चुरा ले आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए वडोली टीम के बल्लेबाज खासकर जगदीश और विशाल के मध्य। विशाल अपना खाता खोलते हुए पहली गेंद पर 2 रन चुरा ले और स्कोर पहुंचा दिया वडोली टीम का एक खिलाड़ी के नुकसान पर 4 रन। और प्ले का पहला ओवर फेंका जा रहा है, गेंदबाज सुभाष के द्वारा नागावैंड की ओर से बॉलिंग का क्रम जारी किया था। तीसरा मुकाबला इस मैदान के ऊपर घमासान शुरू हो चुका, वडोली बनाम तड़के के बीच में। सुभाष ले चले और क्या किया, लॉक किया है, टाइमिंग नहीं कर पाएंगे और गेंद सीधी फील्डर के हाथ में। दूसरा झटका वडोली टीम के लिए। बल्लेबाज 2 खिलाड़ी खो दिए, इस बार आउट होने लगे बल्लेबाज विशाल 2 गेंदों का सामना किया, केवल 2 रन का योगदान दिया अपने टीम के लिए। स्कोरबोर्ड 2 विकेट खिलाड़ी के नुकसान पर 4 रन पहुंचता हुआ पहला और फेंका जा रहा है पड़गे टीम के द्वारा, गेंदबाज है सुभाष के द्वारा। नागावैंड की ओर से बॉलिंग का क्रम जारी किया था, पहली गेंद पर 1 रन चुरा लिया था, दूसरी गेंद वाइट फेंकी थी सुभाष ने और तीसरी गेंद फेंकी उस पर विकेट चौकाया। चौथी गेंद के बाद 13 पर 2 रन खर्च किए थे और 5वीं गेंद की फेंकी उसने विकेट चटकाया। 4 गेंदें हो चुकी है और 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज सुभाष और उनके सामने बल्लेबाज संदेश राइट ओवर द विकेट अपने ओर किया। 5वीं गेंद स्टंप पर गेंद गई थी, ऊपर इस लाइन देखना पड़ेगी। इस बार अंपायर का इशारा आता है जीवन भोईर के माध्यम से, वाइट का इशारा आता है और दिशाहीन थोड़ी भटकी हुई गेंदबाजी करते गेंदबाज सुभाष। तो आपको 1-1 रन बचानी होगी अपनी टीम के लिए। 1-1 रन बचाते तो निश्चित रूप से आप मजबूत स्थिति में जा सकते और पकड़ मजबूत बना सकते इस मुकाबले को जीतने के लिए। तो 1 रन के स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन वडोली टीम का 2 खिलाड़ी के नुकसान पर। सुभाष फिर एक बार अपने ओर की अगली गेंद डालने के लिए बल्लेबाज तैयार संदेश।
गेंद आउटसाइड को थोड़ा सा स्विंग किया था, अंदर लिया गेंद को सुभाष गेंदबाज ने और थोड़ा सा चकमा खाए बल्लेबाज संदेश के द्वारा। दिन तो डॉट गेंद की समाप्ति है, कोई रन नहीं इस बार, सीधी कीपर के ग्लोव में जाती हुई कोई रन नहीं। इस बार स्कोरबोर्ड अभी भी अटका हुआ, 2 खिलाड़ी के नुकसान पर 5 रन। सुभाष थोड़ा सा फील्ड में बदलाव लाते हुए बार बदलाव ला रहे हैं, एक रन उनको बचाने हैं। हम कीमती रन बन सकते हैं, अपनी टीम के जितने रन बचाएंगे उतनी टीम आप मजबूत पकड़ कर सकते हैं इस मुकाबले में। सीरीज ले चले सुभाष अपने ओर की अगली गेंद लॉक करना चाहते थे, वहां से शतरक्षण हटाया गया और उसी क्षेत्र में खाली क्षेत्र में गेंद गिरी, उठाए फील्डर फील्ड करके जब तक पर्याप्त समय दोनों बल्लेबाज के बीच में 2 रन चुराने का और इसी 2 रन के साथ पहले ओवर का खेल खत्म हुआ। पहले ओवर में स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 2 खिलाड़ी के नुकसान पर 7 रन। अपण्याचा बाले संघाच्या संघनायकाने त्याच्यानंतर जो सामना सुरू होणार आहे जयसर विपक्ष बाले यांच्या 2 मातब्बर आणि मोठ्या बलाढ्य संघासमोर 4था सामना खेळवला जाईल या मैदानावर। आपण पाहता जयगावदे क्रिकेट संघ जयसरच्या माध्यमाने 2 दिवसांची श्रृंखला लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल। लाईव्ह टेलिकास्ट आमचे स्पॉन्सर आहेत देशरगावचे एक ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय भरतशेठ भोईर यांच्या माध्यमातून आपण घरबसल्या या स्पर्धेचा आनंद लुटू शकाल और पाहू शकाल। ते प्रक्षेपण ज्या प्रेक्षकांना आनंद लुटायचा आपण युट्यूबच्या मार्फत द्वारे घरबसल्या हे सामने पाहू शकाल। तर सामना सुरू आहे वडवली विपक्ष पडगे यांच्या दरम्यान। गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे निखिल नावाले एंड की ओर से अपने ओवर की पहली गेंद फेंकेंगे, सामना करेंगे सलामी बल्लेबाज जगदीश। एक शॉट संभाले हुए हैं, निश्चित रूप से उनको मालूम है अगर विकेट अपन खो देते तो निश्चित रूप से दबाव में आ सकते अपनी टीम। ऐसी जगदीश के द्वारा एक रन चुराते हुए निखिल अपने ओवर की पहली गेंद लाइन सफल हुए थे बल्लेबाज, पूरी तरह से फिट हुए, चकमा खाया बल्लेबाज और कीपर सीधी गेंद कीपर के ग्लोव में निकलती हुई कोई रन नहीं। इस गेंद के ऊपर अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज निखिल के द्वारा पहली गेंद डॉट्समैन पे की और ऐसी गेंदबाजी करनी होगी विकेट पे विकेट और मैग्निफिसेंट गेंदबाजी यहाँ पर निखिल के द्वारा फेंकी हुई पहली गेंद। नावालैंड की ओर से दूसरी गेंद फेंकते हुए निखिल को गेंदबाज गेंद लॉक किया, व्यापर साइड के ब्लॉक हॉल में फेंकी थी गेंद, ऑफ साइड पर किया, लॉन्ग ऑफ से फील्डर दौड़े जब तक पर्याप्त समय 1 रन चुराने का जगदीश के पास और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ वडोली टीम का 2 खिलाड़ी के नुकसान पर 8 रन। 8 for loss of 2 wicket and second of progress। पारी का दूसरा ओवर फेंका जा रहा है, गेंदबाज निखिल के द्वारा यकीनन 37 रनों का लक्ष्य रखा है, उसका पीछे गिरते हुए 2 खिलाड़ी पैवेलियन लौट चुके, वापस लौट चुके आउट होकर। आउट होने बल्लेबाज सतीश और विशाल। निखिल निचले अपनी ओर की तीसरी गेंद, बैठा ओवर 2 विकेट, गेंद दूर से खेलना चाहते थे, काफी दूर साइड गेंद विकेट के पीछे दौड़े जोरदार आफिर, लेकिन नहीं कोई असर नहीं अंपायर के ऊपर। दोनों के बीच में बातचीत चल रही अंपायर के तरफ जीवन भोईर और महेंद्र भोईर। गेंद अंपायर ने डिसीजन दिया, आउट करार कर दिया, बल्लेबाज आउट। संदेश बैक टू पैवेलियन, तीसरा झटका लगता हुआ वडोली टीम को। जोरदार आफिर इनसाइड का किया था वो कवर की टीम की ओर से, उसमें खड़े उतरे और जीवन भोईर और महेंद्र भोईर ने डिसीजन लिया बातचीत करते कि इनसाइड जाए गेंद और आउट करार करते हुए तीसरा झटका वडोली टीम के लिए। शरद भोईर आणि बाले संघाचे संघनायक यायचं आहे, आलेत काय या मेहनत कोली नए बल्लेबाज जाते हुए प्रसाद सामना करेंगे निखिल के गेंदबाज का। निखिल की अच्छी गेंदबाजी वापसी करते हुए फिर का पकड़ जमाते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाज दूसरा ओवर फेंका जा रहा है, नावालैंड के ऊपर पूरा भरोसा दर्शाया है कप्तान ने। निखिल रिसीव
फर्स्ट गेंद लेग स्टंप छोड़ते हुए गेंद देखना लाइन देखना होगी। यहाँ पर दौड़ लगाई जरूर जगदीश ने और अंपायर महेंद्र बोर का दिशाहीन गेंदबाज लेग स्टंप छोड़ती हुई गेंद वाइड करार कर दी और इसी वाइड के साथ 1+1 2 रन मिलते हुए वडोली टीम को इसी 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 खिलाड़ी के नुकसान पर 10 रन। सुनील पाटील आमचे विजय पाटील यांच्या शुभाशय सामन्याचं नाणेफेक करण्यात येत आहे। देसरगावचे एक युवा कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या शुभाशय या सामन्याचं नाणेफेक करण्यात येत आहे। देखील रिवर्स शॉट डबल करा तो पलटा ये गेंद चकमा खाए तो बल्लेबाज ने भी चकमा खाया था, चकमा दिया था और कीपर को भी चकमा देकर गेंद निकल गई सीमा रेखा बाहर 4 रन के लिए। तो 22 के रूप से एक बोनस रन मिलते हुए वडोली टीम को इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता है। 3 खिलाड़ी के नुकसान पर 14 रन। लेकिन अच्छी गेंदबाजी करते हुए लेकिन यष्टि रक्षक को साथ नहीं दे रहे। इस बार वो अच्छी गेंद फेंकी थी, स्ट्रगल हुए थे बल्लेबाज फिर एक बार जगदीश और कोई रन नहीं। इस गेंद डॉट गेंद के साथ उस असले उल्लंघन अच्छी काफी बढ़िया गेंदबाजी करते नजर आ रहे गेंदबाज। बॉल एक गेंद बाकी है, दूसरी ओवर की गेंद शेष बाकी है। गेंदबाज करेंगे गेंद फेंकने के लिए अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे जाते हुए वापसी करते हुए नजर आ रहे निखिल द्वारा। लेग स्टंप पर फिर एक बार मारना चाहते थे, डायरेक्ट हिट नहीं कर पाएंगे और दूसरी बार गलती बढ़ गई टीम का से लेग स्टंप के ऊपर भी डायरेक्ट हिट नहीं कर पाया और दूसरा रन भी चुरा लिया। देखना है अंपायर का इशारा आने का बाकी है। ये बैट के इनसाइड जेब लगे थे, विकेट के पीछे गई थी लेकिन रन आउट का मौका जरूर था। दोनों बल्लेबाज को रन आउट करने का मौका दोनों तरफ, लेकिन नहीं बाल बचे दोनों बल्लेबाज और इसी 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ वडोली टीम का 16 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। देखना है यहाँ पर मुकाबला जारी हो चुका है। 17 में 37 रन जोड़कर 37 रनों का लक्ष्य रखा था जीत का, उसका पीछा करते हुए 16 रन तक पहुंचे थे। पहले 2 ओवर खत्म हो चुके ये वो जो निखिल ने गेंदबाजी की थी दूसरे ओवर फेंका था तो काफी नपी तुरी गेंदबाजी की 9 रन खर्च किया अपने ओवर में, कोई सफलता नहीं उनको मिली। निश्चित रूप से यहाँ पर अच्छी गेंदबाजी कमबैक करते हुए मजबूत पकड़ स्थिति में जाते हुए पड़गे टीम के गेंदबाज लेकिन आने वाले 12 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत है वडोली टीम को। यहाँ पर सलामी बल्लेबाज जगदीश को थोड़ी सी आक्रामक रूप धारण करना होगा, अटैक करना होगा गेंदबाजों के ऊपर, तो आप ये मुकाबले जीत सकते और जीत की तरफ अग्रसर हो सकते हैं, जीत का लक्ष्य का पीछा कर सकती है। मच्छिंद्र अब मताला पारी का तीसरा ओवर फेंकेंगे नागा एंड के ओवर से। बॉलिंग का क्रम जारी करते हुए उनके सामने बल्लेबाज प्रसाद तैयार होते हुए सामना करने के लिए 21 रनों की जरूरत, 12 गेंदें शेष है। अंतिम 2 ओवर में 21 रनों की जरूरत है। देखना है जगदीश जैसे सलामी बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पर खड़े हैं तो सामने बल्लेबाज प्रसाद मच्छिंदर की गेंद का सामना करने के लिए आगामी एंड की ओर से राउंड विकेट गेंदबाजी करेंगे बाइनियात के गेंदबाज पड़गे टीम की ओर से। चले अपने ओर की पहली गेंद प्रसाद की गेंद ऑफसाइड पर अपने फॉलो थ्रो में पकड़ना चाहते थे, चकमा का थोड़ा सी मिस फील्डिंग हुई गेंदबाज के द्वारा और यहाँ पर डेड बॉल का इशारा आते हुए जीवन भोर के रूप में दौड़ गेंद
देखते हैं डॉज गेंद की समाप्ति होती है। डॉज गेंद का इशारा किया है यकीनन इस बार जीवन गोयल चेतावनी देते हुए गेंदबाज को अगर आप इस बार अगर आप ऐसी गलती की तो अगली गेंद 9 बॉल करार कर दी जाएगी, ऐसा इशारा दिया है गेंदबाज को अंपायर ने, जीवन गोयल ने। 21 रनों की जरूरत है, 12 गेंदे शेष है। अंतिम 2 ओवर में 21 रन जुड़ाने होंगे तो प्रसाद जैसे बल्लेबाज और सलामी बल्लेबाज 36। मचिंदर अपने बॉलिंग मार पर अपने ओर की पहली गेंद फेंकेंगे, सामने करेंगे प्रसाद। गेंद अच्छी गेंद ड्रॉपर में असर का आउटकम से गेंद निकल गई, कीपर के ग्लोव में कोई रन नहीं, पूरी तरह से जकड़ के और बांध कर रखा बल्लेबाज प्रसाद को। मचिंदर एक बार मजबूत पकड़ जमाते हुए इस मैच में गेंदबाज के द्वारा यकीनन अच्छी गेंदबाजी विकेट मारा करते हुए एक रफ्तार के तेज रफ्तार से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे मचिंदर। पहली गेंद डॉट गेंद फेंकी काफी बढ़िया असले बुलंद के साथ अपने बॉलिंग मार पर, सामने बल्लेबाज प्रसाद तैयार सामना करने के लिए। मचिंदर ले चले अपने ओर की दूसरी गेंद, गेंद ऑफ किया है, गेंद हवा में जज कर रहे से नहीं, अंश दामन के ऊपर से गेंद सीमारे का बार 6 रन के लिए। इस चक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ वडोली टीम का 3 खिलाड़ी के नुकसान पर 22 रन। फिर एक बार मचिंदर डाउन द विकेट, बैक टू बैक दूसरा छक्का, व्हाट अ सर्व बैटिंग, मैग्निफिसेंट बैटिंग, मैग्निफिसेंट ऑफ द 6 रन। गडबड करू नका, गोंधळ करू नका, हट्ट करू नका, गेंदों में 9 रनों की जरूरत जीतने के लिए। लगभग 2 लगातार छक्के को मार खाना पड़ेगा गेंदबाज मचिंदर को, मार खाना पड़ा है। प्रसाद की एक धारदार बल्लेबाजी करते हुए इस मैदान के ऊपर लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगाकर हौसले बुलंद किए हैं इस बार प्रसाद ने। मचिंदर फिर एक बार तैयार, प्रसाद तैयार, एक नामी बल्लेबाज वडोली टीम की ओर से। तीसरा छक्का लगा पाते कि नहीं, ले चले अपने ओर की अगली गेंद, लॉक किया है, गेंद आसमान की तरफ, गेंद फील्डर जज कर रहे हैं लेकिन फोर्स के बाहर। दूसरे रन के लिए यहाँ पर दोनों बल्लेबाज प्रसाद और जगदीश के गुड रनिंग बिटवीन द विकेट, और इसी 2 रन के साथ कोगोड़ा आगे बढ़ता हुआ 30 रन। अभी भी जीतने के लिए 7 रनों की जरूरत है बचे हुए गेंदों में, तो अभी भी 8 गेंदें शेष है लगभग, और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है वडोली टीम को। मुकाबला आने वाला मुकाबला एक बड़ा मुकाबला हो सकता है बाले विपक्ष दहीसर के बीच में। मचिंदर लॉक किया, दूर तैनात क्षेत्र रक्षक उसका फायदा उठा रहे बल्लेबाज प्रसाद, खाली क्षेत्र में गेंद को खेलकर ये कि 2 रन चुरा रहे, और इस 2 रन के साथ फिर एक बार स्कोर आगे बढ़ता हुआ वडोली टीम का 3 खिलाड़ी के नुकसान पर 32 रन। जीत से केवल 5 रन दूर है अपनी मंजिल है, और गेंद है 7 गेंदों में 5 रन की जरूरत है। अगर ये डॉट गेंद फेंकते थे आने वाले गेंदबाज, अगर 2-3 गेंद डॉट निकालते तो कमबैक कर सकते वडगे टीम के खिलाड़ी, लेकिन नहीं, अच्छी बल्लेबाजी हो रही प्रसाद के द्वारा। प्रसाद ने 5 गेंदों का सामना किया है और अपनी टीम के लिए 16 रनों का योगदान दिया, लेकिन प्रसाद फिर एक बार टॉपेज हो चुके, कीपर दौड़ रहे गेंद के नीचे आए और गेंद हवा में चौथा झटका लगता हुआ प्रसाद के रूप में।
देखना है अब अंतिम गेंद तीसरे ओवर की डॉट गेंद और सफलता अर्जित की थी गेंदबाज मच्छिंदर ने। तो फिर एक बार नए बल्लेबाज जाते हुए कप्तान स्वयं सागर विकेट के ऊपर बैठने के लिए जीतने के लिए 6 गेंदे 5 रनों की जरूरत है और 5 रन निकालने की चेसिंग जरूरी है। इस नियम श्रृंखला का नियम है, चेसिंग करना जरूरी है। तो वडोदरा टीम को इस 6 गेंदों में अंतिम ओवर में 5 रनों की जरूरत है जीतने के लिए। मुकाबला काफी मुकाबला सन्नाटा हुआ, शांतता मैदान में चारों तरफ पसरे हुए खचाखच भरा हुआ दर्शकों से मैदान आपको देखा सुन रहे हैं। अपन यूट्यूब के माध्यम से भी लाइव प्रसारण किया जा रहा है। हमारे पनवेल टेनिस क्रिकेट के माध्यम से लाइव क्रिकेट आप घर बैठे ये मुकाबले देख सकते हैं। हमारे स्पॉन्सर है आदरणीय भरत सेठ भोयर माजी सरपंच दहीसर गांव के, यकीनन उनके माध्यम से उनके द्वारा इस आयोजन का सीधा प्रसारण किया जा रहा है इस श्रृंखला का। तो यकीनन बड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर आज के दिन का तीसरा मुकाबला घमासान यकीनन अंतिम की ओर पर आ चुका है। 6 गेंदों में 5 रनों की जरूरत है। सलामी जैसे बल्लेबाज जगदीश अभी भी विकेट के ऊपर डटे हैं। तो हौसले बुलंद वडोदरा टीम के। बड़ा का चारों तरफ दर्शकों की नजरें लग चुकी इस मुकाबले में देखने के लिए। अंतिम ओवर गेंदबाज रहेंगे पड़गे टीम की ओर से गेंदबाजी फेंकने के लिए। गेंदबाज नावालियन की ओर से पहली गेंद अपनी ओर की सागर के लिए ये गेंद अगर पॉइंट के ऊपर आसान सा चौका, लेकिन हवा मौका था, एक जोर मौका दिया था, गोल्डन जुबली चांस थी, लेकिन हवा में लपक नहीं पाए गेंद को और सीधी गेंद से मारी का बार 4 रन के लिए। अंतिम 5 गेंदों में 1 रन की जरूरत है केवल जीतने के लिए वडोदरा टीम को। लेकिन सागर ने बल्ले का मुंह खोला और पहली गेंद के ऊपर एक अच्छा सा शानदार शॉट खेलकर 4 रन जुड़ा ले अपनी टीम के लिए। 1 रन स्कोर लेवल हो चुका है और 1 रन जरूरी है वडोदरा टीम को निकालने के लिए। 5 गेंदें शेष है अंतिम ओवर की। नावलेन की ओर से गेंदबाजी करते हुए गेंदबाज तैयार और तैयार इधर बल्लेबाज सामना करने के लिए। स्वयं कप्तान सागर स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक के बल्लेबाज सलामी बल्लेबाज के रूप में दिखाई दे थे जगदीश। अच्छी गेंद थी, काफी बढ़िया। अब स्टंप पर गेंद गई थी, कोई मौका नहीं यहाँ पर। फिर डॉट गेंद के साथ असले बुलंद के साथ जाते हुए ऐसी 2-3 गेंद और डॉट गेंद निकालते तो जान हो सकती है। फिर एक बार मुकाबला काटो का हो सकता, लेकिन नहीं। 4 गेंदों में 1 रन की जरूरत है वडोदरा टीम को जीतने के लिए। नहीं चले अपने ओवर का अगली गेंद सागर के लिए लॉक किया, डिफाइन लेग के ऊपर दिशा दिया, 1 बॉल इनटू द फैन, 4 रन गेंद से मारे का बाद और इसके साथ सामना खत्म हो चुका है। वडोदरा टीम ने मुकाबला जीतते हुए। या मॅच सामना विराचा पुरस्कार जातो। 1-2 चेंडूवर 2 षटकार मारले आणि 16 धावांचं योगदान दिलं वडोदरा संघासाठी। प्रसाद आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी, वडोदरा संघाचा फलंदाज प्रसाद। तर आमचे युवा सेनेचे कार्यकर्ते, शिवसेना सेनेचे कार्यकर्ते आदरणीय विजय शेठ पाटील यांचे साहेबांना विनंती करतो की आपल्या स्वतःचे या सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे।
शिवाजी पाटील यांना पंचांच्या भूमिकेत जायचं आहे. पंचांच्या भूमिकेत शिवाजी पाटील, तसेच बघू शकता दुसरे पंच इक्बाल शेख. आजच्या दिवसातील चौथा सामना दहिसर विपक्ष बाळ यांच्यामध्ये आणि दहिसर संघाने